बिहारमध्ये 243 जागांपैकी लाडक्या बहिणींच्या खात्यावर 10,000 रुपये जमा करण्यात आले होते। या योजनांमुळे एनडीएची घौडदौड झालेली दिसते। बेरोजगार तरुणांना महिन्याला 1,000 रुपयांचा भत्ता, त्यानंतर 50 लाख पक्की घरं। कुठले महत्त्वाचे मुद्दे होते, कुठल्या महत्त्वाच्या योजना होत्या ज्यामुळे एनडीए आज हा दिवस बघू शकते, त्या या योजना आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यावर 10,000 रुपये जमा करण्यात आले होते। तर 125 युनिटपर्यंत मोफत विजेची योजना, बेरोजगार तरुणांना महिन्याला 1,000 रुपयांचा भत्ता, तर 50 लाख पक्क्या घरांची योजना आणि अतिमागास वर्गाला उद्योगासाठी म्हणून 10 लाख रुपये। आणि हेच मुद्दे घेऊन मी ठाकूरजींकडे जातोय, जे खासदार आहेत संयुक्त जनता दलाचे। ठाकूरजी, या सगळ्या योजनांमुळेच तुम्हाला यश मिळाले, पण विरोधक म्हणतात की तुम्ही एक प्रकारे मतदारांना भुलवलंय। नाही नाही, आता हे 5वं इलेक्शन आहे नितीश कुमारचं। याचा आधी कुठे होतं हे सगळं? ते क्लीन ऍडमिनिस्ट्रेशन आणि ते प्युअर ऍडमिनिस्ट्रेशन, क्लीन ऍडमिनिस्ट्रेशन अँड इन्व्हॉल्विंग एव्हरीवन, सगळ्यांना फायदा झालेला आहे या पाच टर्म मध्ये आदरणीय नितीश कुमारचा। तुम्ही बघा, कुठल्याही मला नाही वाटत देशात कुठल्याही राज्यात जिल्हा परिषद मध्ये 50% आरक्षण महिलांसाठी आमच्याकडे आहे इथे बिहारमध्ये, पण मला नाही वाटत दुसरं कुठल्या राज्यात आहे। इथे आमचं बिहारचं पोलीस मध्ये 35% आरक्षण आहे मुलींसाठी, फॉर लेडी, फॉर गर्ल्स। हे सगळे याचा जास्त फायदा झाला असं, याचा जास्त फायदा झालेला आहे आम्हाला। आणि क्लीन ऍडमिनिस्ट्रेशन 20 वर्ष झालं नितीश कुमारचं। याचा आधी पण ते रेल मंत्री होते भारत सरकारात, कृषी मंत्री होते, अजून करप्शनचा एकही ॲलिगेशन पण नाहीये त्यांच्यावर, अजिबात हे नाहीये। सो इट इज अ क्लीन ऍडमिनिस्ट्रेशन, पीसफुल लाईफ, पीपल आर लिव्हिंग पीसफुली ओव्हर हिअर। व्हॉट दे यूज्ड टू सी अर्लियर, दॅट वॉज टोटली डिफरंट। दॅट हॅज मेड द डिफरन्स। असं काही नाही की हे आता हे झालं, हे केलं, ते तसला हे नक्कीच ठाकूरजी, म्हणजे स्वच्छ प्रतिमेचा नितीश कुमारांना आणि त्यांच्या पक्षाला फायदा झालाच आहे।